जी गुलाब साहेब पारगाव यांचं शुभ आगमन झालंय। मी स्पर्धेच्या वतीनं आणि आयोजकांच्या वतीनं आपणास विनंती करतोय, आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचे। सन्मान्य रवी पवार सर यांच्या शुभ हस्ते स्वागत आणि सन्मान केला जाईल। नक्कीच दिलीपजी पवार साहेब यांच्या शुभ हस्ते स्वागत आणि सन्मान केला जाईल सन्मान्य पाहुण्यांचा। जगदीश पवार, चिराग पवार आणि पराग पवार यांच्या माध्यमातून कोणत्याही खेळाडून आंबेड संघाच्या कोणत्याही खेळाडून षटकार ठोकला तर मात्र 201 रुपयाचं कॅश प्राइज। धन्यवाद। जाऊया सामन्याच्या दिशेने। पहिला चेंडू फेकला जाईल। 3, 2, 1, 0 लेट्स प्ले। पहिला चेंडू हाफ ट्रॅकर समजू शकले नाही। जोरदार अपील होत असताना चेंडू मात्र ऑफ स्टंपच्या अतिशय दुरून जातोय। व्हाईटचा सिग्नल आपण बऱ्याचदा असं पाहतो। व्हाईट चेंडू लपवण्यासाठी बऱ्याचदा जोरदार अपील केल्या जातात। आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील आपण खूपशा सामन्यांमध्ये पाहतो। अर्थातच यावेळी मात्र कमबॅक केला गेलाय। पहिल्या व्हाईट चेंडूला कम्पेन्सेट केलं गेलंय, नुकसान भरपाई केली गेली। एक धाव मात्र धावफलकावर धावफलक सुरू झाले आंबेड संघाचं। कॅश प्राइज नक्की 201 रुपयाचे। षटकार ठोकण्यासाठी मात्र ते षटकार ठोकावे लागतील। क्रिकेट हा वास्तवाला मांडणारा खेळ आहे, कारण वास्तवात तुम्ही काय करता हे महत्वाचं, काल तुम्ही काय केलं हे अजिबात महत्वाचं नाही। हो स्लॉट मध्ये चेंडू जातोय लॉंग ऑफच्या खेळाडूला मात्र इथे डिस्टर्ब केलं गेले। चेंडू सुरेख थांबवला गेलाय, मात्र 2 धावा मात्र थांबवू शकले नाही। धावफलकावर होते परिवर्तन। धावफलक जाऊन पोहोचते 3 धावांवर। बिनबाद 3 आंबेड संघाची सुरुवात। षटक क्रमांक 1 मार्गस्थ आहे प्रवीण, हे षटक हाताळतोय। पहिला वाईड फेकल्यानंतर मात्र दुसरा 2 चेंडूंवर खर्च केला 2। यावेळी पुन्हा एकदा कट कॉपी पेस्ट असा फटका। क्षेत्ररक्षक तोच आहे, फलंदाजही तोच, गोलंदाजही तोच। मात्र इथे काय घडले पहा, इथे मात्र जीवनदान मिळतोय नॉन स्ट्रायकर एंडला उदयला। मी तर म्हणतोय नशीब आणि नशीब। नक्कीच ऋषी त्या ठिकाणी होता, माफ करा। आणि नक्कीच मी म्हणतो ना, नशीब जर बलवत्तर असतील तर काय होऊ शकतं याचं एक उत्तम उदाहरण, कारण नशीब महत्वाचे। एकच धाव मिळेल। धाव फलकावर पाहायला मिळतात 4। नक्कीच आमचे सन्मान्य मुन्ना पठाण सर मुख्य अंपायरच्या भूमिकेत यावेळी स्क्वेअर बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू निघून जातोय। पॉवर प्लेचा घेतला जातोय फायदा। चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये। 2 धावा या ठिकाणी मात्र मिळतील। घोषित क्षेत्रामध्ये चेंडू निघून गेलाय। 2 धावांनी धावफलक पुढे जाईल। धावफलकावर पाहायला मिळतील 6 बिनबाद 6। पहिल्या षटकाची सुरुवात झाली ती व्हाईट बॉल, त्यानंतरचे जर आपण 4 चेंडू पाहिले तर एक चांगली सुरुवात पाहायला मिळेल। 5 धावा जोडल्या गेल्यात। एक डॉट चेंडू देखील पाहायला मिळालाय। एकूण धावसंख्या पाहायला मिळते 6। यावेळी चेंडू हवेत। क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत असताना पहिला धक्का, टिपलाय झेल, संपलाय खेळ। इथे आपल्याला पाहायला मिळेल उदय बॅक टू द डगआउट। जोरदार फटकेबाजी करण्याचा प्रयत्न होता, पॉवर प्लेचा फायदा घ्यायचा विचार होता, मात्र तितका फायदा घेऊ शकले नाही। उदय पवार मात्र डगआउटच्या दिशेला मार्गस्थ। नवीन फलंदाज पोहोचतायत मयूर। चांगली धावसंख्या उभी करावी लागेल। नाणेफेक जिंकली देनोली संघानं। नक्कीच कर्णधाराशी बोलत असताना सांगितलं 35 ते 40 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न होईल, मात्र पाहूया काय होतं। पहिलं षटक ड्रामॅटिक ठरतंय। 6 धावा आल्यात, मात्र एक महत्वपूर्ण गडी बाद होते। सलामीवीर डगआउटच्या दिशेला। इथे इम्प्रोव्हायझेशन करण्याचा प्रयत्न होता, मात्र धावा किती मिळतील तर फक्त 1 धाव मिळेल।
मयूरच्या बॅट मधून या एक धावेनं धावपलकावर पाहायला मिळतील 7. पहिलं षटक समाप्त. प्रवीणचं हे षटक समाप्त होते. 7 धावा खर्च केल्या मात्र एक महत्वपूर्ण गडी गमावलाय उदय पवार यावेळी मात्र डगावच्या आश्रयाला. दोन गाव आणि त्या दोन गावांमध्ये रंगलेले हे तुंबल युद्ध अर्थातच क्रिकेटचं महाराणा संग्राम. पहिलं षटक संपले. पहिल्या षटकांती धावफलकावर पाहायला मिळत आहेत. एक गडी बाद 7 धावा. सलामीचा फलंदाज उदय मात्र 2 धावाचं योगदान देत मात्र दगावच्या आशेला बसलाय. नवीन फलंदाज मयूरच्या बॅट मधून एक सिंगल आली आहे. यावेळी मात्र पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडला पाहायला मिळेल. मयूर मात्र गोलंदाजी मार्कर होते. परिवर्तन गोलंदाज परेश. पहिलं षटक हाताळलं प्रवीण आणि त्याच्याच नावराशीचा गोलंदाज परेश यावेळी पाहायला मिळेल. मयूर स्ट्रायकर एंडला राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करत असताना पहिला चेंडू फेकला जाईल. दुरून खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू. सुरेख सुरुवात. कारण आम्ही सांगतोय पुन्हा पुन्हा निर्धाव चेंडू देखील विकेट समान आहे. कारण 24 चेंडूंमधला एक चेंडू निर्धाव मारतात एक विकेट तुम्हाला मिळू शकेल आणि तीच कामगिरी आम्हाला इथे पाहायला मिळते. परेश पहिला चेंडू निर्धाव फेकत असताना शॉर्ट पिच सुरेख पॉइंटच्या दिशेला कट केला. चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या दिशेला. क्षेत्ररक्षक असतील. चेंडूला थांबवलं गेलंय. 2 धावा मिनवाईल पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावांनी धावफलकावर परिवर्तन पाहायला मिळेल. धावफलक जाऊन पोहोचतंय 9 धावांवर. षटक क्रमांक 2 मार्गस्थ परेश हे षटक हाताळतोय आणि एक जोरदार आक्रमण करावं लागेल. एक चांगली धावफलकावर टोटल ठेवावी लागेल. मी म्हणतोय आंबेडे संघाला नाणेफेक जरी हरला असाल मात्र नाणेफेक काही सर्व काही डिसाईड करू शकणार नाहीये. यावेळी लिडिंग एज चेंडू जातो लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनला. इथे मात्र मिळतील 2 धावा डिक्लेअरच्या स्वरूपात. थोडीशी मार्जिन आहे. दुहेरी धावसंख्येमध्ये जाते टीम आंबेडे बुद्रुक. या 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचते 11 धावांवर. 1-1-1 11 धावा एक गड्याच्या मोबदल्यात आम्हाला पाहायला मिळतंय. आंबेडे बुद्रुक संघ यावेळी मात्र सगळी दारोमदार असेल. सलामीचा फलंदाज ऋषिकेश आणि 1 डाऊनचा खेळाडू मयूर. दोघांचा विचार केला तर मयूरच्या बॅट मधून 5 धावा तर ऋषीच्या बॅट मधून 3 धावांचे योगदान आतापर्यंत पाहायला मिळतंय. स्लॉट मध्ये फेकला गेला होता चेंडू मात्र मिस टाइम. कोणत्या प्रकारचा संपर्क पाहायला मिळाला नाही. बॅट फक्त फिरली. चेंडू निघून गेलाय. विकेट किपरच्या हातांमध्ये कोणत्याही प्रकारची धाव मिळणार नाही. कोणत्याही प्रकारच्या परिवर्तन धावफलकावर पाहायला मिळणार नाही. मयूर आणि ऋषिकेश यावेळी सुरेख मारा करतोय. परेश जर पाहिलं 4 चेंडू फेकले गेलेत. 2 डॉट चेंडू फेकले गेलेत. यावेळी हलक्यातने खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे नसतील. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जात असताना यावेळी दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि मला वाटतं सक्सेसफुल. कारण असं म्हणतात जर आपल्यामध्ये स्ट्रॉंग डिटर्मिनेशन असेल तर कोणती फोर्स आम्हाला थांबवू शकणार नाही. 2 धावा इथे मध्ये भरधाव वेगाने पूर्ण केल्या गेल्या. त्या 2 धावांनी धावफलकावर पाहायला मिळालं परिवर्तन. 13 धावा. मी म्हणतो अंतिम चेंडू घेऊन येईल परेश. या षटकात आतापर्यंत खर्च केल्यात 6. पहिल्या षटकात 7 धावा होत्या. दुसऱ्या षटकात आतापर्यंत 6. अंतिम चेंडू पाहूया परेशच्या. या चेंडूवर काही कमाल घडते का? दिल स्कोप मात्र चेंडू हवे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. शॉट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक धावून येत असताना चेंडूला केलं काही 2 हातांमध्ये. गडीबाद धक्का क्रमांक 2 वांजळे बुद्रुक संघाला. मयूर बॅक टू द डगआउट. झेल पकडला गेलाय. सुरेख झेल पकडलाय. क्षेत्ररक्षकाने फाईन लेगला. धावांवर ब्रेक मारला गेलाय. कारण प्रवीणचा विचार केला पहिल्या षटकामध्ये धावा 7 खर्च केला. एक गडी बाद आणि परेशने देखील त्याच्या पावलावर पाऊल ठेवत 6 धावा खर्च करत गडी गमावलाय. एक नक्कीच मयूर
आणि उदय यावेळी आपल्याला ढगावच्या आशयाला पाहायला मिळतात. नवीन फलंदाज गेले संकेत. जबाबदारी असेल ऋषिकेश आणि संकेत या जोडीवर. इथून पुढची 2 षटकं सावधपणे खेळून काढावी लागतील. अनेक सम्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचावं लागेल. मिळून 40 ते 45 धावांपर्यंत पोहोचावं लागेल तर मात्र एक चांगला संघर्ष पाहायला मिळेल. कारण आम्ही म्हणतो ना संघर्ष हा अटल भाग है. खेल असो अथवा जीवन. कारण आम्ही म्हणतोय ये जिंदगी का रास्ता आसान नहीं होता, कुछ किए बिना कोई महान नहीं होता, जब तक न पड़े हथौड़े का घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं बनता. संघर्ष करावा लागेल आणि संघर्ष चालूच राहील. हरी गोलंदाजी मार्गवर जास्त मोठा रनअप नाहीये. राईट आर्म अराउंड द विकेट. पहिला चेंडू फेकला जाईल. ऋषिकेश हलक्या हाताने खेळलाय. बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने चेंडू निघून जातोय. बाउंड्री लाईनच्या दिशेला तिथे क्षेत्ररक्षक असतील. मीनवाईल 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. या 2 धावा येतात ऋषीच्या बॅट मधून. सलामीचा फलंदाज 15 धावा धावफलकावर आतापर्यंत अंकित होत असताना पुनश्च एकदा सर्व मान्यवरांचं, सर्व क्रिकेट प्रेमींचं, खेळाडूंचं, आयोजकांचं आणि ग्रामस्थांचं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत आणि आभार. हॅरी दुसरा चेंडू घेऊन जातोय. यावेळी गेंद आई स्लॉट में पार्क किया, उसे पार्किंग लॉट में ह्यूज मैक्सिमम 6 धावा. ऋषीची बॅट तळपायला सुरुवात झाली. पहिला मॅक्सिमम या इनिंग मधला आलाय ऋषीच्या बॅट मधून. छोटा पॅकेज बडा धमाका करत असताना या 10 धावा, या 6 धावा जोडल्या जातील. धावफलकावर मात्र परिवर्तन. 21 लॉस ऑफ 2. आंबेले खुर्द. विजू तात्या यांच्याकडून एका षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज, तर जगदीशजी पवार यांच्याकडून सलग 3 षटकारांना 200 रुपयाचं कॅश प्राइज. हॅट्रिक साधावी लागेल. इथे मात्र दाखवायचं होतं घुटना टेक तमाशा देख, मात्र तसं झालं नाही. वाईट चेंडू पाहायला मिळालाय. इथे अवंतरची धाव जोडली जाईल. धावफलकावर मात्र परिवर्तन. 23 रन्स. धावा कशाही येवत येणं गरजेचं आहे. यावेळी मात्र स्ट्रायकर एंडला संकेत. कमाल करावी लागेल. इथून पुढे धावफलक पुढे घेऊन जावं लागेल. ही खांद्यावर घेतलेली पालखी इच्छित ठिकाणी घेऊन जावं लागेल तर आणि तरच मात्र एक संघर्ष पाहायला मिळेल. पहिला सामना आम्ही पाहिला बिरवाडी संघ आणि मनोज हे समीकरण पाहायला मिळालं. सामना विजेता झाले. दुसरा सामना पाहायला मिलिंद आणि टीम ओमसाई साखरे सामना विजयी. यावेळी पाहायला मिळेल का ऋषिकेश आणि टीम आंबेले खुर्दा. ये हुई ना बात. चेंडू मात्र निघून जातोय घोषित क्षेत्रामध्ये. 2 धावांसाठी पुन्हा एकदा पाहायला मिळालं. खोदा पहाड निकला चिव्हा. मोठा फटका. धावा मात्र कमी. 2 धावा या जोडल्या जातील धावफलकावर. धावफलक जाऊन पोहोचताय 25 धावा. 2 गडी बाद. 25 टीम आंबेले बुद्रुक. नाणेफेकी जरी आमच्या विपक्षात गेली असेल मात्र सामना आम्ही आमच्या पक्षात आणू शकतोय. मात्र या प्रकारची जोरदार फलंदाजी करावी लागेल. मात्र जर विचार केला आपण टीम दहनोलीचा नक्कीच नाणेफेक जिंकली. क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. पहिली 2 षटकं मात्र नक्कीच देनोली संघाचा तो इम्पॅक्ट आम्हाला पाहायला मिळालाय. मात्र या षटकात हरिवर होतोय हल्ला बोल. पुढचा चेंडू संकेत. पुन्हा एकदा चेंडू मात्र यावेळी हवे क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत असताना मात्र पुन्हा एकदा चेंडू मात्र पडतोय नो मॅन्स लँड मध्ये. आणि मीनवाईल इथे सॉरी इथे नक्कीच समाप्त होईल पारी संकेतची. आणि इथे मात्र झेलबाद. स्वतः गोलंदाज हरीनं कॉट अँड बोल्ड करत असताना नवीन फलंदाज जात आहेत संदीप पवार. संकेत बाहेर, संदीप आत. एकाच नाव राशीचे 2 खेळाडू. मात्र जी सुरुवात केली ऋषीनं त्या सुरुवातीवर मात्र पावलावर पाऊल ठेवत जावं लागेल. स्ट्रायकर एंडला पाहायला मिळेल नवीन फलंदाज संदीप. नक्कीच खूप सारे नियम बदलत असताना यावेळी आंतरराष्ट्रीय स्तरावर एक नियम आम्हाला पाहायला मिळाला. क्रिकेटमध्ये झालं परिवर्तन. जर फलंदाज धावबाद झेलबाद झाला तर मात्र स्ट्राइक चेंज होणार नाही. हा एक महत्वपूर्ण निर्णय यावेळी मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर येत असताना पाहायला मिळेल. तो नियम काही
दिवसांनी आपल्याकडे देखील पाहायला मिळतोय। यावेळी मात्र ऋषीला स्ट्राइक मिळणार नाही। नवीन फलंदाज संदीप जातोय स्ट्रायकर एंडला। हो यावेळी मात्र पायावर चेंडू होता, कट केलाय हलक्या हातानं चेंडूला कसा बसा सामना केलाय। एक धाव मात्र सोरटी पूर्ण केली गेली। या धावेनं झाला परिवर्तन। धावफलकावर पाहायला मिळतात 26 3 गडी बाद 26 षटक क्रमांक 3 मध्ये अंतिम चेंडू शिल्लक असेल। हरी घेऊन येईल मात्र स्ट्रायकर एंडला फलंदाज नक्की त्याच्या बॅट मधून एक षटकार पाहायला मिळालाय। ऋषी नक्कीच ती तपश्चर्या आहे। एक चांगला फटका खेळला गेला अंतिम चेंडू तिसऱ्या षटकातला। यावेळी मात्र अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू निघून गेलाय। जोरदार अपील देखील करत असताना मात्र अपील मध्ये तितकी ताकद नाहीये। निर्धाव चेंडू अंतिम चेंडू आम्ही पुन्हा एकदा म्हणू अंत भला सब भला। शेवटच्या चेंडू डॉट चेंडू 13 धावा या षटकात देखील पाहायला मिळाल्या। धावफलकावर पाहायला मिळतात 26 3 षटकं संपलीत। इथे नक्कीच धावांवर ब्रेक मारला गेलाय, कारण म्हणतात ना पकडा कॅच जिंका मॅच। इथे झेल पकडला गेला। संकेतचा एक चांगली सुरुवात करून देत होता। नवीन षटक क्रमांक 4 मार्गस्थ होईल। हा थरार आम्हाला अनुभवायला मिळतोय। 10 क्रिकच्या माध्यमातून या सामन्याचं लाईव्ह प्रक्षेपण आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं जातंय। अर्थातच मुरबाडचं वैभव असलेलं शिवळे नगरी आणि या शिवळे नगरीमध्ये शिवशिवळेश्वर चषक 2022 चा रणसंग्राम सुरू असताना मैदान भरताना सुरू होतंय। नक्कीच प्रेक्षकांनी आणि मान्यवरांनी नक्कीच मैदानाच्या बाहेरून यायचे। हो यावेळी काय पाहायला मिळालं, इनसाइड एज झाली की काय, चेंडू निघून गेलाय शॉर्ट पॉइंट लेगला आणि एक धावेचं योगदान। या एका धावेनं धावफलकावर झालं परिवर्तन 27 धावा। इथून पुढे 5 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल। या 5 चेंडूंमध्ये किती धावा येतील, इथून पुढे 10 ते 15 धावा जोडावे लागतील आणि नक्कीच या 10 ते 15 धावा एक 40 धावांपर्यंत पोहोचावं लागेल टीम आंबेळे खुर्द। हो यावेळी चेंडू निघून गेला, स्विंग अँड मिस, चेंडू निघून गेला विकेट किपरच्या हातांमध्ये। निर्धाव चेंडू ऋषिकेश यावेळी मात्र संघर्ष करताना पाहायला मिळेल। सलगचे 2 चेंडू खेळत असताना एक चेंडू सॉरी डॉट मागचे 2 चेंडू डॉट खेळले गेले ऋषीच्या माध्यमातून। कम्पेन्सेट करावं लागेल, एका दुसरा मोठा फटका खेळावा लागेल जर चांगली धाव संख्या उभी करायची असेल तर। हो यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न होता, मात्र कोणताही संपर्क पाहायला मिळाला नाही। चेंडू मात्र शरीराला आदळताना पाहायला मिळेल। बॅट आणि नंतर बॉडी असा आपल्याला संपर्क पाहायला मिळालाय। एक धाव जोडली जाईल, मात्र पहिल्या 3 चेंडून आल्यात फक्त 3। संदीप घोरट यावेळी मात्र आपलं वर्चस्व निर्माण करत असताना अंतिम 3 चेंडूंचा शिल्लक असेल खेळ पहिल्या इनिंगचा। हाफ ट्रॅकर मात्र दिशाहीन चेंडू पाहायला मिळेल। पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर, या समांतरचं रूपांतर होईल अवांतर आणि अवांतरचं रूपांतर होईल एका धावेत। ती धाव जोडली जाईल धावफलकावर झालं परिवर्तन। 29 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात पाहायला मिळतील। सन्मान्य विजय पवार आणि जगदीशजी पवार साहेब यांच्या माध्यमातून खूप सारी बक्षिसं इथे लागली गेलीत। षटकारासाठी 500 रुपये विजयजी पवार साहेब आणि सलगच्या 3 षटकारांसाठी जगदीशजी पवार यांच्याकडून 201 रुपयाचं कॅश प्राइज। नक्कीच अंतिम काही चेंडू शिल्लक आहेत आणि नक्कीच 2 चेंडूंचा खेळ शिल्लक। 2 चेंडूंमध्ये एखादा षटकारांत 500 रुपयाचं कॅश प्राइज येईल आणि धावफलक देखील सजलं जाईल। यावेळी चांगला फटका सजवला, मेन विकेटला क्षेत्ररक्षक असतील। एक धाव पूर्ण केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील पूर्ण आणि सफल होत असताना पाहायला मिळेल। 2 धावा, या 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचतोय 31 धावांवर। 31 लॉस ऑफ 3 आंबेळे बुद्रुक या अतिशय महत्वाच्या सामन्यामध्ये पाहायला मिळत आहेत। अंतिम चेंडू असेल, पहिली इनिंगचा खेळ सुरू आहे। नक्कीच शिंदे सर जर विचार केला तर पहिल्या इनिंग मध्ये धावा होताना संघर्ष करावा लागतोय आणि अर्थातच यानंतर जेव्हा लाईट्स ऑन होतील, जेव्हा फोकस ऑन होतील तेव्हा मात्र एक वेगळाच थरार आपल्याला अनुभवायला मिळेल। नगरी
झळकेल. ओ माय गुडनेस, उत्तुंग षटकार, दमदार षटकार, गोइंग 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 अँड गॉन. 6 धावा. सलगचा तिसरा सामना षटकाराने पहिलं इनिंग संपताना आम्हाला पाहायला मिळाले. 37 धावा संजीवनी प्रदान केली या षटकारानं. 38 धावांची गरज असेल विजयासाठी टीम धेनोली संघाला. पाहूया काय होईल, कारण या षटकारानं एक आश्वासन दिलं, एक आश्वासक एक मित्र म्हणजे आधार दिला गेला या षटकारानं. आणि 37 धावा धावपलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात पाहायला मिळाल्यात. शेवटच्या चेंडूवर आला षटकार आणि विजयासाठी 38 धावांची गरज असेल टीम धेनोली संघाला. हा पाठलाग कसा केला जाईल, हा पाठलाग कसा होईल हे अनुभवण्यासाठी पुन्हा एकदा मायक्रोफोनवर करूया थोडासा परिवर्तन. मी पुन्हा एकदा निमंत्रित करेल आमचे साथी समालोचक, गोड आवाज, व्हॉइस ऑफ धुळखाम, रमेश शिंदे सर. या पुढचा सामना असेल. चला पुढच्या 2 टीम्स नक्कीच पुनश्च एकदा आमचे डान्सिंग अँड डॅन्सिंग अंपायर हिरा मंजीकरकर साहेब आणि आमचं शहापूरचं वैभव अर्थातच मुन्ना पठाण सर आणि नक्कीच साथीला कल्याणचं वैभव अर्थातच प्रवीणजी विशी भावड्या सर यांचं देखील मनपूर्वक स्वागत आणि आभार, कारण आपल्या नेतृत्वामध्ये ही स्पर्धा पुढे जाते. आणि मी निमंत्रित करेल तो आवाज, तो गोड आवाज, रमेशजी शिंदे सर, प्लीज वेलकम. थँक्यू सो मच. 4 षटकामध्ये बनवायच्या टीम संदीप 11 धेनोली संघाला 38 धाबा. शेवटच्या चेंडूवर षटकार पाहायला मिळाला आणि बघता बघता फायटिंग टोटल या ठिकाणी बनवली टीम आंबेडे खुर्द आणि आंबेडे बुद्रुक या संघानं. आणि बघता बघता 24 बॉल मध्ये 38 धावांचं लक्ष ठेवलंय. काय घडेल या मॅच मध्ये जाऊ आपण मॅचच्या दिशेने. सगळ्या गोष्टी सस्पेन्स आहेत आणि जिथे सस्पेन्स तिथे मात्र हाऊसफुल या स्पर्धेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं ही हाऊसफुल तुफानी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं कोण कोणाच्या खांद्यावर, कोण कोणाच्या बाजूला उभं राहून या संपूर्ण सामन्याचा आनंद घेत आहे. मी तर म्हणेन मुंगीला यायला जागा नाही इतकी दैदिप्य म्हणता या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळाली. ही आनंदाची गोष्ट आहे. लाईटमन आपली या ठिकाणी लाईट्स ऑन करायच्या आहेत. कोणत्या प्रकारच्या खेळाडूंवर कोणत्या चेंडूचा कोणत्या प्रकारचा परिणाम होणार नाही याची देखील नोंद असावी. निश्चितच लाईट्स ऑन करायचे आहेत. लाईटमन, माझा आवाज तुमच्या कानापर्यंत आला असेल, लाईट्स ऑन केला तर बरं होईल. निश्चितच आजच्या सायंकाळमधील ही तिसरी मॅच असेल, तिसरा सामना असेल. निश्चितच यामधील जो संघ सामना जिंकेल ना त्याने जायचं नाहीये, लगेच तुम्हाला साखरी संघाच्या विरोधात खेळावं लागेल. सामन्याला होती सुरुवात. 38 धावांची आवश्यकता टीम संदीप 11 धेनोली संघाला. आदरणीय संदीपजी गोरट सरांच्या नावाने चाललेला संघ आहे, अर्थात संदीप 11 धेनोली. विजयासाठी 38 धावांची गरज. सामन्याला होती सुरुवात. शिव शिवळेश्वर चषक 2022 ची ही आजच्या सायंकाळ मधील तिसरी मॅच. लेट प्ले 3-2-1-0. पहिलाच बॉल ऑफ ब्रेक बॉल होता. भन्नाट वेग आहे.
फलंदाजीमध्ये दमकम दाखवलाय प्रतिस्पर्धी संघाने आणि इथे मात्र गोलंदाजीमध्ये देखील दमकम दाखवण्याचा प्रयत्न होतो, यात तीळ मात्र शंका नाही आहे. आदरणीय जगदीशजी पवार साहेब अर्थात आंबेडे गावचे आदर्श सरपंच यांच्याकडनं प्रत्येक विकेटसाठी माफी असावी विकेट हॅट्रिकसाठी तब्बल 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक आभार. यावेळेस मात्र ऑपराईज सजवला गॅपमध्ये चेंडू निघून चालला होता लॉंग ऑफच्या दिशेला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचले तत्पूर्वी धावा मिळतील 2 आणि या 2 धावेच्या मदतीने टीम डेनोली संघाची धावसंख्या धावफलकावर लागत असताना 2 धावा. संघाचा अकाउंट मात्र ओपन केलंय, आपण पाहू शकाल 9.50 ची सरासरी गाठायची आहे. हे प्रयत्न केले जातील. क्रिकेट आणि क्रिकेट खऱ्या अर्थानं हाच क्रिकेट सजलाय आज मुरबाडच्या क्रीडा पंढरीमध्ये. तमाम क्रीडा भक्तांचं मी समालोचक रमेश शिंदे सहर्ष स्वागत करेन. जाऊ आपण मॅचच्या दिशेने. ही मॅचची दिशा आम्हाला चुकवायची नाही आहे. जोपर्यंत डोळ्यामध्ये रक्त श्वासामध्ये खऱ्या अर्थानं या ठिकाणी जीवामध्ये श्वास आहे आणि इथे मात्र प्राण आहे. यावेळेस मात्र पाहू शकाल हिरामण खरकर सरांचा जलवा. सुरुवात तर झाली शंका नाही आणि एकदा का ही रन मशीन रंगात आली तर थांबणार नाही. तुम्ही पाहिलं असेल या व्यक्तिमत्वाला. कांबे गावचा आदर्श सुपुत्र खऱ्या अर्थानं हिरामणजी खरकर सर या ठिकाणी उपस्थित आहेत. यस आमचे डीजे मास्टर आपण देखील रेडी व्हायचं आहे. क्रिकेट विथ द म्युझिक विथ द डान्स आणि निश्चितच आपण पाहू शकाल हिरामणजी खरकर सर या ठिकाणी उपस्थित आहेत. आज मात्र मनोरंजन आणि मनोरंजन पाहायला मिळेल, यात तीळ मात्र शंका नाही. तर एका बाजूला मुन्ना पठाण सर तर एका बाजूला प्रवीणजी विशे. 3 ऑफिशियल या संपूर्ण स्पर्धेला लाभलेले आहेत. त्या 3 ऑफिशियलचे मनपूर्वक आभार. संदीप इलेव्हन डेनोली संघाची धावसंख्या धावफलकावर आतापर्यंत 4. ओव्हर द विकेट बोलत तयार. ऑफ ब्रेक बॉल. क्या बात आहे. पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी कशी करावी हे सांगितलं या गोलंदाजानं. पहिलं षटक फेकणं म्हणजे तुमची कलात्मकता सिद्ध केल्यासारखं आहे. यासाठी तुम्हाला तुमचा चांगला गोलंदाज वापरावा लागतो आणि ते काम या ठिकाणी टीम आंबेडे बुद्रुक संघाच्या वतीने या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहेत. क्रिकेट कसा खेळता याही पेक्षा किती खेळता याही पेक्षा कसा खेळता याला देखील महत्व आहे. यावेळेस मात्र स्वीपच्या माध्यमातून फटका सजवलाय. क्या बात आहे. चेंडू मात्र निघून चाललाय डे स्क्वेअर लेगच्या दिशेला. थांबणार नाही. आउटफील्ड पास वेगाने 4 धावा चौकार. गाणी देखील या ठिकाणी चांगली आपण ऑन करायची आहेत. हिरामण खरकर सरांचे पाय देखील त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे या ठिकाणी थांबणार नाही, तुम्हाला माहित आहे. ऑफ ब्रेक बॉल अवे फ्रॉम दी बॉडी खेळण्याचा प्रयत्न चेंडू पडल्यानंतर आतमध्ये येताना पाहायला मिळाला. इन स्विंगर बॉल. यावेळेस मात्र फेकलाय डॉट बॉल. काय गोलंदाजी चालू आहे टीम आंबेडे संघाच्या वतीने आणि बघता बघता काही मिनिटांमध्ये षटक संपवलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीम संदीप इलेव्हन डेनोली संघाची धावसंख्या धावफलकावर लागत असताना बिनबाद फक्त आणि फक्त 8 धावा. यस डीजे. लाईट ऑन करायचे आहेत. शिवळे सहकारी सोसायटीचे चेअरमॅन सन्माननीय हरिश्चंद्रजी इसामे साहेब आणि व्हाईस चेअरमन सन्माननीय कृष्णकांतजी पवार साहेब, मी आपणास विनंती करेल आपण या मुख्य मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचे आहे. आदरणीय किरणजी दळवी सर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलं देखील व्यवस्थापन समितीच्या वतीनं सहर्ष स्वागत आहे.
चांगली स्पर्धा आहे, अंतःकरणाला आनंद निर्माण करून देणारी स्पर्धा आहे, तुम्हाला सगळ्यांना अनुभव देऊन जाणारी स्पर्धा आहे. कायमस्वरूपी धाडस, साहस, शौर्य, धैर्य, पराक्रमाची दैदिप्यमानता, कर्तृत्व, नेतृत्व, साहस या सगळ्या गोष्टींना कायमस्वरूपी उतरवणारी स्पर्धा आहे. अर्थात शिवळेश्वर चषक सन 2022. आजची सायंकाळ आणि आजची रात्र गोड करण्यासाठी हिरामनजी खरकर सर त्या ठिकाणी उपस्थित आहेत. आग्रहाचं आमंत्रण आणि चांगला माणूस करताना जेपी पॅनल या ठिकाणी पाठवलाय. जशी रात्र या ठिकाणी सरळ पुढे जाईल तसा मात्र हिरामन खरकर सरांचा जलवा तुम्हाला पाहायला मिळेल. सहकारी सेवा सोसायटी शिवळे चेअरमन सन्माननीय हरिचंद्रजी इसामे साहेब, त्याचबरोबर कृष्णकांतजी पवार साहेब व्हाईस चेअरमन या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आपलं देखील या संपूर्ण व्यवस्थापन समितीच्या वतीनं सहर्ष स्वागत. आलेल्या प्रत्येक मान्यवरांचं सहर्ष स्वागत आहे. सहकारी सेवा सोसायटी शिवळे व्हाईस चेअरमन सन्माननीय कृष्णकांतजी पवार साहेबांचा सन्मान आपण या मुख्य मंचावर करूया. मी विनंती करेल महेशजी बांगर सर आपल्या शुभास्ते सन्माननीय व्हाईस चेअरमन सन्माननीय कृष्णकांतजी पवार साहेबांचा सन्मान आपण या मुख्य मंचावर करायचा आहे. आपला अमूल्य वेळ साहेब या ठिकाणी देत आहेत आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेची रंजकता सातत्याने वाढवत आहेत. साहेबांचा सन्मान आपण या मुख्य मंचावर करतोय. आमच्यासाठी आनंदाची गोष्ट असेल त्याचा देखील स्वीकार व्हावा. सन्माननीय कृष्णकांतजी पवार साहेबांचा सन्मान आपण या मुख्य मंचावर करूया. आलेल्या गेलेल्या प्रत्येक व्यक्तिमत्वाचा सन्मान या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून होतोय यात शंका नाही आहे. आनंदाची गोष्ट आहे. आज मात्र आनंदी आनंदकडे, जिकडे तिकडे चोहीकडे, आठहीकडे आणि दहाहीकडे. त्याचबरोबर शिवळे गावचे माजी सरपंच सन्माननीय दीपकजी गायकवाड साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील सन्मान आपण या मुख्य मंचावर व्यवस्थापन समितीच्या वतीनं करतोय. मी विनंती करेल व्यवस्थापन समितीच्या वतीनं सन्माननीय महेशजी बांगर सर आपल्या शुभास्ते सन्माननीय दीपकजी गायकवाड सरांचा सन्मान आपण या मुख्य मंचावर करायचा आहे. यस, शिवळे गावचे आदर्श माजी उपसरपंच सन्माननीय दीपकजी गायकवाड साहेबांचा सन्मान आपण करूया आणि जाऊया आपण लगेचच मॅचच्या दिशेने. धावसंख्या धावफलकावर या ठिकाणी लागत असताना 8 गोलंदाजी मार्कावर गोलंदाज सज्ज होतोय. आंबेळे संघाच्या वतीनं महेश पवार, यस जयेश पवार, पवार है तो पावर है. त्याचबरोबर फुलटॉस बॉल मुख्य मंचावर सन्माननीय स्वरा पेट्रोल पंपचे मॅनेजर सन्माननीय उमेश पवार सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील उमेशजी इसामे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. इसामे साहेबांचा सन्मान आपण या मुख्य मंचावर करूया. मी विनंती करेल व्यवस्थापन समितीच्या वतीनं सन्माननीय महेशजी इसामे सर आपल्या शुभ असते इसामे साहेबांचा सन्मान आपण या मुख्य मंचावर करायचा आहे. जयेश तयार होतोय. पहिल्या चेंडूवर 2 धावा तर खर्च केल्या. संदीप इलेमंडी येनवली धावसंख्या धावफलकावर लागत असताना 10 धावा बनवायच्या आहेत. 38 4 षटकांचा सामना असेल. मिस्टर चौक चेंडू खाली क्षेत्ररक्षक जज करत होता. जजमेंट मात्र चुकली गेली. तत्पूर्वी खेळपट्टीवर मात्र मिल्का भाग 2 धावा मिळाल्या आणि या 2 धाव्यांच्या मदतीने टीम संदीप इलेमंडी येनवली संघाची धावसंख्या धावफलकावर लागत असताना आतापर्यंत 12 धावा. यात 12चे बनवायचे लाख, कारण झाकली मूठ 1.25 लाखाची. जोपर्यंत ध्येय साध्य होत नाही ना तोपर्यंत आम्ही हे मैदान सोडणार नाही हे सांगत असताना 22 योद्धे एकमेकांच्या समोर या ठिकाणी उभे ठाकलेले पाहायला मिळत आहेत. हॅलो चेक हॅलो. यावेळेस लेग ब्रेक बॉल, विकेट किपरची कमाल आणि वितर म्हणेन आंबेडे गावाची धमाल. फलंदाज बाद, 1 मोर विकेट डाऊन.
सन्माननीय भरतजी दळवी सर, मी आपणास विनंती करेल आपण या मुख्य मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. आदरणीय भरतजी दळवी सर, विनंती असेल आपणास की आपण या मुख्य मंचावर येऊन स्थानापन्न व्हा. जेव्हा आपण मॅचच्या दिशेने प्रेक्षक सामना चालू आहे आजच्या सायंकाळमधील तिसरा आणि त्या तिसऱ्या सामन्यामध्ये खेळतात दोन संघ. एका बाजूला आंबेडे बुद्रुक आणि विरुद्ध संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय टीम संदीप 11 डेहेनोली. आंबेडे संघाने प्रथम बॅटिंग केली, 24 बॉल मध्ये बनवल्या 37 आणि विजयासाठी टीम संदीप 11 डेहेनोली संघाला 38 धावांची गरज. बघता बघता आपण पाहू शकाल दुसरं षटक मार्गस्थ आहे. 9 बॉलचा खेळ कंप्लीट आणि या 9 बॉल मध्ये बनवल्या टीम संदीप 11 डेहेनोली संघाने फक्त आणि फक्त 12 धावा. ध्येय अजून खूप लांब आहे. आम्ही सहजपणे म्हणतो ना, कल्पतरूला फूल नसे का वसंत सरला तरी. इथे मात्र विकेट जात आहेत, चेंडू जात आहेत, धावा येत नसतील तर मात्र संकट संकट आणि संकट. ज्या ज्या वेळेला या प्रकारचे सामने आमच्या डोळ्यासमोर येतात तेव्हा तेव्हा आम्हाला देखील मनावसं वाटतं, ज्या दुनियेमध्ये थांबायला वेळ कोणाला. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला आणि थांबला तो संपला. वाट पाहणारे वाट पाहतायत कधी येईल ट्रेन. ट्रेन आली आणि निघून गेली, आम्ही मात्र जागेवरनं हल्लो नाही. म्हणून म्हणतात ना, वाट पाहायची नसते, ती संधी स्वतःची स्वतः तयार करायची असते आणि त्या संधीचं सोनं तयार करायचं असतं, सोनं निर्माण करायचं असतं. इथे मात्र ते करावं लागेल टीम संदीप 11 डेहेनोली या संघाला. धावसंख्या धावपलकावर आतापर्यंत 14 धावा बनवायच्या 38. प्रयत्नांची पराकाष्ठा, दांडी गुल, फलंदाज बाद, क्लीन बॉल, विकेटचं पतन. शेवटचा चेंडू शिल्लक, स्टील 1 टू गो. विजयासाठी 13 बॉल आपण पाहू शकाल स्क्रीनवर आणि संदीप 11 डेहेनोली संघाला 24 धावांची गरज. सामना संपलेला नाही आहे. 12.00 ची आवश्यकता मित्र म्हणेन राहील संदीप 11 डेहेनोली संघाला. प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल, कारणाची कारण मीमांसा ठेवावी लागेल, वारावर परत बार करावा लागेल, चांगली फलंदाजी करावी लागेल, चेंडू आणि सीमारेषेचं नातं निर्माण करावं लागेल. तेव्हा ही श्याम संध्या, ही श्याम प्रहर खऱ्या अर्थानं गोड होईल संदीप 11 डेहेनोली संघासाठी. तर एका बाजूला आंबेडे बुद्रुक खऱ्या अर्थानं आपल्या नावाचा बोलबाला आतापर्यंत आबाधित ठेवलाय. जितकं दमकम फलंदाजीमध्ये नव्हतं ना, तितकं दमकम गोलंदाजीमध्ये दाखवलंय टीम आंबेडे बुद्रुक या संघानं. गतीमध्ये परिवर्तन, विकेट किपरला केले बेट, परंतु बॅकअप आहे. याला म्हणतात टीम वर्क. क्रिकेट मधील असणारा सांघिक खेळ. एकानं सावरावं, दुसऱ्यानं आवरावं आणि बघता बघता आपण पाहू शकाल बाईच्या स्वरूपात एक धाव मिळाली. 2 षटकाचा खेळ समाप्त. सेकंड इनिंग चालू आहे. सेकंड इनिंगचा पूर्वार्ध मित्रांनो संपला आणि या 12 बॉल मध्ये बनवल्या संदीप 11 डेहेनोली संघानं धावफलकावर धावा. 2 गड्याच्या मोबदल्यात 15 धावा. इथून जर पाहिलं तर अजूनही 12 बॉलचा खेळ शिल्लक आणि संदीप 11 डेहेनोली संघाला बनवायचे आहेत 12 बॉल मध्ये 23 धावा. संदीप आधुनिक खेळपट्टीवर सज्ज आहे आणि आपण पाहू शकाल 2 गडी गमावले संदीप 11 डेहेनोली संघानं. प्रवीण झालाय बाद, परेश देखील बाद, भावेश आणि संदीप हे 2 खेळाडू खेळपट्टीवर खेळतायत. गोलंदाजी मार्कवर आंबेडी संघाच्या वतीनं बॉलर तयार संदीप पवार. यावेळेस स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, इथून फेकले जाणारे डॉट बॉल मी तर म्हणेन सामन्यामधील संकट सातत्याने दिशा स्पष्ट करेल. इथून सामना सोपा करायचा असेल तर मात्र या चुकांना सातत्याने संदीप 11 डेहेनोली संघाला टाळावं लागेल, पर्याय नाही. संदीप स्टार्टिंग एंडवर आणि गोलंदाजी मार्कवर संदीप. यस आणि इथे मात्र सक्सेस कोण होईल हे देखील यस अर्थात संदीप सांगेल फलंदाज की संदीप सांगेल गोलंदाज. 11 बॉलचा खेळ शिल्लक, 23 धावांची आवश्यकता. स्टेप आउट करून खेळेत शेवटच्या मोमेंटला पाठवले चेंडूला स्क्वेअर ऑफ द विकेट, डीप स्क्वेअर लेग, 1 बाउन्स ओव्हर द रो, सीमा पार. डीजे आपण ऑन व्हायचंय.
आज मात्र आम्हाला कोणाला हळदीना जायचं नाही, जेणेकरून तिथे डान्स पाहण्यापेक्षा इथे येऊन पहा. आज खऱ्या अर्थानं हॅरी वन अँड मंडली कांबे गावचं भूमिपुत्र आज या चिवळे नगरीमध्ये येऊन आपली कलात्मकता सिद्ध करण्याचा करतोय प्रयत्न. क्या बात आहे निशिबत हिरामन सर, हाच आनंद आम्ही तुमच्या माध्यमातून पाहतोय. जाऊ मॅचच्या दिशेने ओव्हर द विकेट बॉलर तयार. शॉर्ट पिच बॉल पुन्हा एकदा तोच फलंदाज तोच गोलंदाज आणि रिझल्ट मात्र याच वेळेला तो येईल का? यस अंपायर डिसिजन, इट्स अ 4 रन्स. चौकार. धावांची नितांत आवश्यकता मित्र म्हणेन संदीप इलेवन डेनोली संघाला आणि त्या धावा संदीपच्या माध्यमातून येताना पाहायला मिळत आहेत. यस भावेश आहे स्टॅकिंग एंडवर. भावेश ऑन बॅटिंग मार्क. धावा संख्या धावफलकावर संदीप इलेवन डेनोली संघाची आतापर्यंत लागली 23 ऑन अ स्कोर बोर्ड. 23 धावा विजयासाठी 15 धावांची गरज आणि चेंडू शिल्लक आहेत फक्त आणि फक्त 9 बॉल 15 रन्स. इथे मात्र स्क्वेअर कटच्या माध्यमातून फटका दबला चेंडू निघून चाललाय थर्ड मॅनच्या दिशेला. घोषांकी क्षेत्रामध्ये जाईल का सीमारेषेचा वेध घेईल? अर्थात अंपायर डिसिजन. घोषांकी क्षेत्रामध्ये चेंडू जाऊन विसावलाय. 2 धावा मिळतील संदीप इलेवन डेनोली या संघाला. आज मात्र ही सायंकाळ प्रत्येकाच्या घरामध्ये दिवे लागण्याची वेळ, अर्थात अगरबत्तीचा सुगंध देखील दरवळेल. पण इथे आल्यानंतर प्रत्येक खेळाडूच्या कार्यकर्तृत्वाचा सुगंध दरवळेल यात शंका नाही आहे. आणि याच 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली गेली. टीमची टोटल धावफलकावर आतापर्यंत 25 धावा, 13 धावांची गरज, चेंडू शिल्लक आहेत 8. ओव्हर पिच बॉल मिस्टामिक स्ट्रोक एलिव्हेशन आहे, डिस्टन्स मात्र नाही आहे. फलंदाज बाद, विकेटचं पतन. बिग विकेट बिग लॉस. निश्चितच 7 बॉलचा खेळ शिल्लक आणि विजयासाठी संदीप इलेवन डेनोली संघाला अजूनही 15 धावांची गरज. 13 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडू 13 धावा. या चेंडूची किंमत मोजावी लागेल गोलंदाजाला किंबहुना फलंदाजांना. जर गोलंदाजाने जर चांगला चेंडू फेकला नाही तर त्याला किंमत मोजावी लागेल आणि जर फलंदाज डॉट झाला तर त्याला त्या चेंडूची किंमत मोजावी लागेल. किंमत प्रत्येकाला मोजावी लागेल. 7 चेंडू आणि 13 धावा. सामना संपलेला नाही आहे. चला सुदर्शन जी आगे सर, आपण कुठे असाल तर आपण आगे अर्थात पुढे यायचंय. कमेंट्री बॉक्स मध्ये येऊन आपण स्थानापन्न व्हायचंय. सुदर्शन जी आगे या स्पर्धेला लाभलेला गोड गुणी स्कोरर, चॉकलेट बॉय म्हणून आम्ही ज्यांची सातत्याने ओळख करून देतो. जाऊ मॅचच्या दिशेने. संदीप इलेवन देनोली आणि अर्थात आंबेडे बुद्रुक या 2 संघाच्या दरम्यान चाललेले हे खूप मोठे घमासन. 7 चेंडू 13 धावा. 7-13. इथे मात्र हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. क्विक ऍक्शनने अंपायरचं बोट हवेच्या दिशेला. फलंदाज बाद, विकेटचं बदल. अजूनही 13 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा महत्वाचा नियम. होतील का? व्हायला हरकत नाही. होताना अनेक वेळा अनेक मैदानांवर पाहिलेले आहेत, पण हे मैदान वेगळं आहे, ही खेळपट्टी वेगळी आहे. अ पिच ऑफरिंग ऍडव्हान्टेज टू द बॅट्समन, दॅट्स कॉल्ड अ बेल्टर. जी खेळपट्टी फलंदाजाला जास्तीत जास्त धावा निर्माण करून देते त्या खेळपट्टीला क्रिकेटच्या परिभाषेमध्ये बेल्टर म्हणतात. ही खेळपट्टी कोणासाठी बेल्टर राहील हे देखील पाहावं लागेल. शेवटचे 6 चेंडू अर्थात डेथ ओव्हर आहे आणि या शेवटच्या 6 चेंडूमध्ये बनवायच्या टीम संदीप इलेवन डेनोली संघाला 13 धावा. खुद से खुद का अंदाजा नहीं होता, बाहर आने से पहले फूल भी ताजा नहीं होता. प्रयास करोगे तो जान जाओगे मेरे दोस्त, क्योंकि सिकंदर का बंद दरवाजा कभी नहीं होता. प्रयत्नांची करावी लागेल पराकाष्ठा. शेवटच्या क्षणापर्यंत झुजावं लागेल. क्रिकेट रक्त जागा करावं लागेल, रक्तातील न्यूरॉन जागे करावे लागतील, तेव्हा हा क्रिकेट मित्र म्हणेन या ठिकाणी सजेल, शंका नाही. शेवटच्या षटकामध्ये आलाय गोलंदाज टीम आंबेडे संघाच्या वतीनं बॉलर भारत पवार.
जो संघ जिंकेल त्याला साखरे संघाच्या विरोधात खेळावा लागेल. 6 चेंडू 13 धाबा. गोलंदाजीला होते सुरुवात. गोलंदाजी मार्कावर भारत पवार, खूप मोठं नाव आंबेळे संघामध्ये सातत्याने होताना पाहायला मिळत आहे. स्टार्टिंग एंडवर आपण पाहतोय संदीप इलेवन डेनोली संघाच्या वतीनं बॅट्समन संदीप आणि नॉन स्ट्राइक एंडवर फलंदाज जॉन्टी. अब आएगा खेल का असली मजा. 6 चेंडू 13 धाबा. पहिलाच बॉल शॉर्ट पिच बॉल होता. संधी होती ब्रेड अँड बटर बॉलची. या संधीचं सोनं होईल का? चेंडू मात्र निघून चाललाय कव्हर स्वीपरच्या दिशेला. वेगाने चेंडू निघून गेलाय. सीमा रेषेचा वेध तर घेतलाय. निर्णय यायचा बाकी आहे. प्रत्येक निर्णय महत्वाची गोष्ट आहे. या निर्णयावर संपूर्ण मॅचचा निकाल अवलंबून आहे. म्हणून म्हटलं जातं ना, जगातील सर्वोच्च न्यायालय असेल, हायकोर्ट असेल, सेशन कोर्ट असेल, दिल्लीचं सुप्रीम कोर्ट असेल, निर्णय देताना जगातील सर्वोच्च जज जोपर्यंत समोर न्यायालयीन प्रत्येक गोष्टीचं पुस्तक समोर ठेवत नाही ना, तोपर्यंत न्याय देत नाही. आणि ते मात्र आमचे ऑफिशियल जोपर्यंत ही प्लेस पाहत नाही, जागा पाहत नाही, एरिया पाहत नाही, तोपर्यंत निर्णय देणार नाही. निर्णय येईल तोपर्यंत चर्चा करूया. शिवळेकरांचा मान, शिवळेकरांचा अभिमान, शिवळेकरांचा स्वाभिमान अर्थात शिव शिवळेश्वर चषक सन 2022 निर्णय आलाय. गोशांकी क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. 2 धावा मिळतील संदीप इलेवन डेनोली संघाला. विजयासाठी अजूनही 5 चेंडू आणि बनवायच्यात 11 धावा. सामना संपलेला नाही आहे. शेवटच्या क्षणापर्यंत काळजाची स्पंदनं वाढवणारा सामना, शेवटच्या क्षणापर्यंत डोळ्याचं पारणं फिरवणारा सामना, शेवटच्या क्षणापर्यंत आमचा भूतकाळ आणि आम्हाला भविष्यात काय करायचं हे कायमस्वरूपी विसरून पुन्हा एकदा वर्तमानामध्ये आम्हाला जगायला लावणारा विद्यमान सामना. एका बाजूला टीम संदीप इलेवन डेनोली तर दुसऱ्या बाजूला टीम या ठिकाणी खेळत असताना टीम आंबेळे. दोन्ही संघांसाठी समर्थकांच्या शुभेच्छा तर येत आहेत, पण या मॅच मध्ये काय घडेल हे देखील पाहणं आनंदाचं आणि औत्सुक्याचं ठरेल. सामना अजूनही संपलेला नाही आहे. सामन्याचे रंग 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 वाढले जात आहेत. ज्या पद्धतीने या ठिकाणी लाईट्स ऑन होत आहेत, प्रकाश मानतेचे दिवे प्रज्वलित होत आहेत, त्या पद्धतीने संदीप इलेवन डेनोली संघाला आपल्या धावांचे दिवे सातत्याने प्रज्वलित करावे लागतील. 5 चेंडू 11 धावा. क्या बात है. व्हाट अ मॅच. कम बैक कम बैक कम बैक आणि कम बैक. एक तेरी तो एक हमारी, कल तेरी आज हमारी. बारी बारी सबकी बारी. अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक आणि बनवायच्या संदीप इलेवन डेनोली संघाला 11 धावा. सामना अजूनही बॅलन्स स्थितीमध्ये आहे. एक मोठा फटका सामन्याचं चित्र बदलेल. 1 डॉट बॉल 1-2 विकेट. सामन्यामध्ये कमबॅक टीम आंबेळे संघ करेल. या क्षणाला मी तर म्हणेन जगातील कोणताही भविष्यकार सांगणार नाही की कोण जिंकेल हा सामना. जर तसं घडलं असतं तर मैदानाच्या बाहेर त्या भविष्यकाराचं दुकान देखील लागलं असतं आणि एका क्षणात आम्ही तिथे जाऊन पोचलो असतो. विचारलं असतं सांग या संपूर्ण मॅचचं भविष्य. क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे आणि या खेळामध्ये तुम्हाला तुमचं कर्तृत्व सिद्ध करावं लागतं. ते काम या ठिकाणी करावं लागेल टीम डेनोली संघाला. विजयासाठी 3 बॉलचा खेळ शिल्लक आणि बनवायच्या 3 बॉल मध्ये तब्बल 10 धावा. 3 चेंडू 10 धावा. सामना अजूनही संपलेला नाही आहे. व्हाट अ मॅच. एक मोठा फटका. सामन्याचं चित्र फुलटॉस संधी होती ब्रेड अँड बटर बॉलची. ऑन साइडला यावेळेस मात्र ड्राईव्ह करत असताना फलंदाज पाहायला मिळाला. फेकी होईल तत्पूर्वी दुसऱ्या धावेचा यशस्वी प्रयत्न आणि संदीप देखील करतील 3ऱ्या धावेचा प्रयत्न. फलंदाज बाद तर आहे, पण कोणता फलंदाज बाद हे देखील विचारावं लागेल. ऑफिशियलला चर्चा केली जाईल आणि त्यानंतर मात्र इथून डिसिजन दिला जाईल. फलंदाज बाद झालाय. मी तर म्हणेन संदीप सुरक्षित आहे की नाही हा प्रश्न मात्र विचारावा लागेल. कोणता फलंदाज बाद हे निर्णय कळवायचा आहे ऑफिशियल. या चर्चा तर होणार. जगदीशजी पवार साहेब यांच्याकडनं भारत पवारसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे. सामना संपल्यानंतर आपण या ठिकाणी घेऊन जायचं आहे. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आणि बनवायचा आहे 2 चेंडू मध्ये संदीप इलेवन डेनोली संघाला विजयासाठी तब्बल 8 धावा. 2 चेंडू 2 चौकार. कोण जिंकेल सामना या चेंडूवर सगळ्या सामन्याचं भविष्य दडलेलं आहे. हु विल विन दिस मॅच. इथे मात्र पुन्हा एकदा खोलवट टप्प्याचा चेंडू आहे. ऑन साइडला पुन्हा एकदा ड्राईव्ह केले. एक सिंगल तर धाव तर मिळवली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. 2 धावा इथे कंप्लीट. मित्रांनो काळजाची स्पंदनं वाढावी. 365 दिवसांमधील 362 दिवस आम्ही पूर्णपणे विसरून जावेत आणि त्यानंतर 365-66 दिवसांपैकी
4 दिवस लक्षात ठेवावेत आणि ते 4 दिवस म्हणजेच 20 एप्रिल 21 एप्रिल 22 एप्रिल आणि 23 एप्रिल अर्थात शिवळेश्वर चषक सन 2022 एक चेंडू संदीप 11 डेनोली संघाला बनवायच्या एक बॉल मध्ये 6 धावा बिग ब्लास्ट होईल का हे देखील पाहावं लागेल पैसा वसूल मॅच वन मॅच शेवटच्या क्षणापर्यंत लढणारी मॅच प्रत्येकाला इथे आल्यानंतर आपल्या उपस्थितीचा फायदा उचलणारी मॅच प्रत्येकाला अंतःकरणामध्ये आनंदाचा लाभ निर्माण करून देणारी मॅच वन मॅच जोपर्यंत काटा रुतत नाही तोपर्यंत वाटा तयार होत नाही आणि ते मात्र अंतःकरणाला रुतला एक काटा वाटा तयार होतील का यशाच्या काय घडेल एक चेंडू विजयासाठी 6 धावांची गरज मित्रांनो सामना आवडला असेल तर टाळ्या वाजवा विचार करून चेंडू फेकावा लागेल आपल्या आयुष्यातील भूतकाळ आठवून हा सामना खेळावा लागेल मित्रांनो 2 चेंडू 8 धावांची गरज होती 2 धावा मिळवल्या 1 चेंडू आणि 6 धावा कंपल्सरी चेसिंग याची नोंद असावी तत्पूर्वी आपण पाहू शकाल 3 चेंडू 10 धावांची गरज होती 2 धावा मिळवल्या तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज बाद झाले समीकरण बनलं 2 चेंडू 8 धावा 2 धावा मिळवल्या 1 चेंडू आणि 6 धावा 1 चेंडू 6 धावा 6 धावा 1 चेंडू एका बाजूला टीम आंबेळे दुसऱ्या बाजूला टीम संदीप 11 डेहनोली आज खऱ्या अर्थानं आनंदोत्सव साजरा होतोय म्हणतात कृष्णानं करवट बदलावी आणि आनंदोत्सव साजरा करावा इथे मात्र 6 धावा ठोकाव्या आनंदोत्सव साजरा करावा इथे डॉट बॉल फेकावा आणि आनंदोत्सव साजरा करावा फिल्डिंग लावा आणि सामन्याला सुरुवात करायची आहे 1 चेंडू 6 धावा घाई करायचे मित्रांनो सामन्याला सुरुवात करायची आहे आमच्या प्रेक्षकांनी देखील श्वास रोखून धरलाय प्रेक्षकांना जो हवाय तो सामना त्यांच्या डोळ्यासमोर चालू आहे विदाउट तिकीट फुल टाइम पास हाऊसफुल आज मात्र शिवडेकरांचा अभिमान 1 चेंडू 6 धावा फिल्डिंग लावायची आहे सगळ्यांच्या नजरा या बॉल कडे असतील या चेंडूकडे प्रत्येकाच्या लक्ष असेल घाई करायचे भारत पवार सर आर्ग्युमेंट कृपया आपण थोडी कमी केली तर बरं होईल अडोतीस धावांची आवश्यकता आहे धावसंख्या धावफलकावर 32 विजयासाठी 6 धावांची गरज सर मी थोडस कॅल्क्युलेशन क्लिअर करतोय 6 चेंडू मध्ये 13 धावांची आवश्यकता होती पहिल्या चेंडूवर 2 दुसऱ्या चेंडूवर 0 तिसऱ्या चेंडूवर 1 चौथ्या चेंडूवर 2 पाचव्या चेंडूवर 2 एकंदरीत मिळवल्या 7 विजयासाठी 6 धावांची गरज 1 चेंडू 6 धावा संदीप 11 डेनोली संघाचे समर्थक एका बाजूला आंबेळे संघाचे समर्थक वन मॅच प्रयत्नांची पराकाष्ठा कोणत्या संघाची नौका किनाऱ्यावर येईल कोणत्या संघाची नौका पाण्यामध्ये बुडेल कोणाचं स्वप्न या रात्रीमध्ये पूर्ण होईल कोणाचं स्वप्न पूर्ण राहील शिवळेश्वर चषक सन 2022 1 चेंडू 6 धावा प्रयत्न पडला पूर्ण आणि ते मात्र सामना जिंकला टीम आंबेड्या संघानं वन मॅच सुटकेचा निश्वास मित्र म्हणून सोडलाय आणि भारत पवार तर आपण थेट मुख्य व्यासपीठाकडे यायचंय संदीप आणि ऋषी आपण देखील यायचंय भारत पवार सर आपण देखील या सन्माननीय विजूदादा पवार साहेब यांच्याकडनं षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे त्याचा आपण स्वीकार करायचा आहे चला आपण नाणेफेक कक्षामध्ये चालायचं आहे तिथे दिलं जाईल हे पारितोषिक आणि चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील उपस्थित राहा टीम साखरे आणि टीम आंबेडे याच भारत पवार आपण या पहिल्यांदा आपल्या या गोलंदाजीसाठी पारितोषिक होतं त्याचा आपण स्वीकार करायचा आहे
सन्माननीय विजू पवार साहेबांकडे हे पारितोषिक आहे. त्याचबरोबर गजाननजी पवार साहेब यांच्याकडनं देखील पारितोषिक आहे. भारत पवार आपण देखील या. भारत पवार सरांसाठी गजाननजी पवार साहेब यांच्याकडनं हे 200 रुपयाचं पारितोषिक आपण केलेल्या गोलंदाजी